खंड 2 मधील भाग 4 जन्मभूमीचे आवाहन 1 शुद्धोधनाची अंतिम भेट. सारीपुत्र आणि मोगलयान यांना धम्मदीक्षा दिल्यानंतर तथागतांनी 2 महिनेपर्यंत राजगृही वास केला. तथागत राजगृही वास करीत आहेत ही वार्ता समजली तेव्हा त्याचा पिता शुद्धोधन याने तथागतांना संदेश पाठविला. संदेशात शुद्धोधन म्हणाला, माझ्या मृत्यूपूर्वी मी माझ्या प्रिय पुत्राचे दर्शन घेऊ इच्छितो. इतरांना त्याच्या धम्माचा लाभ मिळाला, पण त्याचा पिता आणि त्याचे आप्त स्वकीय मात्र या धम्म लाभापासून वंचितच राहिले. संदेशवाहक हा शुद्धोधनाच्या राजदरबारातील एकाचा पुत्र, त्याचे नाव कालुदाई. संदेशवाहक तथागताकडे पोहोचला आणि म्हणाला, हे जगन्मान्य तथागता, ज्याप्रमाणे कमालिनी सूर्योदयाकरता आतुर असते तद्वतच तुझा पिता तुझ्या दर्शनाकरता आतुर आहे. तथागतांनी पित्याचा अनुरोध स्वीकारला आणि मोठ्या भिक्खू संघासहित तो पितृगृहाकडे प्रयाण करते झाले. तथागत जागोजाग विश्राम करीत संथ गतीने मार्गक्रमणा करीत होते. परंतु संदेशवाहक कालुदाई मात्र तथागतांनी अनुरोध स्वीकारला आहे आणि त्यांनी प्रस्थान केले आहे ही वार्ता घेऊन तीव्र गतीने पुढे निघून गेला. तथागताच्या आगमनाची वार्ता वायुगतीने शाक्य जनपदात पसरली. राजपुत्र सिद्धार्थ बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी त्याने गृहत्याग केला. त्याला बुद्धत्व प्राप्त झाले. त्याचा जीवित हेतू सफल झाला. तो स्वगृही कपिलवस्तू इथे येत आहे ही वार्ता सर्वाच्या मुखी झाली. शुद्धोधन आणि महाप्रजापती आपल्या मंत्र्यासहित पुत्राच्या स्वागतासाठी पुढे गेले. दुरूनच जेव्हा त्यांनी पुत्राला पाहिले तेव्हा त्यांचे सौंदर्य, व्यक्तित्व आणि तेज पाहून ते स्तंभितच झाले. त्यांचे चित्त प्रसन्न झाले. त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच सापडत नव्हते. त्यांची वाचा मूक झाली होती. तो खरेच त्यांचा पुत्र होता. त्याचा चेहरा मोहरा सिद्धार्थांचाच होता. हा महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती निकट आहे, तरीही त्यांच्यात आणि त्यांच्या पुत्रात किती मोठे अंतर आहे. निकट असूनही तो किती दूर आहे हे त्यांना जाणवत होते. आता हा महामुनी त्यांचा पुत्र सिद्धार्थ राहिला नाही. तो आता बुद्ध झाला. तो सम्यक संबुद्ध झाला. तो अर्हत झाला आहे. तो सत्यबुद्ध झाला आहे. तो लोकगुरु झाला आहे हे त्यांना जाणवले. आपल्या पुत्राची धम्मश्रेष्ठता म्हणे जाणून शुद्धोधन रथातून पायउतार झाला. त्याने तथागतांना प्रथम नमस्कार केला आणि म्हणाला, तुला पाहून 7 वर्ष लोटली. या क्षणाची आम्हाला दीर्घ प्रतीक्षा होती. नंतर बुद्धाने पित्यासमोरच आसन ग्रहण केले. राजा नेत्र भरून पुत्राला पाहत होता. राजाला आपल्या पुत्राला त्याच्या नावाने संबोधण्याची अनिवार्य इच्छा झाली, पण तसे धैर्य मात्र झाले नाही. त्याने मनोमनच सिद्धार्थांच्या नावाचा उच्चार केला. राजा मनात म्हणाला, सिद्धार्था, आपल्या वृद्ध पित्याकडे परत ये. पुन्हा त्याचा पुत्र हो. परंतु पुत्राचा निर्धार पाहून त्याने आपल्या भावना नियंत्रित केल्या. शुद्धोधन आणि महाप्रजापती दोघांनीही नैराश्याने घेरले. पिता पुत्र समोरासमोर आसनस्थ होते. पुत्राला पाहून पिता दुःखात सुखी होता आणि सुखात दुःखी होता. पित्याला आपल्या पुत्राचा अभिमान वाटला, परंतु त्याचा पुत्र त्याचा उत्तराधिकारी होणार नाही याचे ज्ञान झाल्याबरोबर त्याचा अभिमान गळाला. मी तुझ्या चरणी आपले राज्य अर्पण करते, पण तुला त्याचे काय? तुला ते मुक्ती समान आहे, राजा उद्गारला. आणि तथागत म्हणाले, राजाचे हृदय माझ्या प्रतीच्या प्रेमाने ओतप्रोत आहे याची मला जाणीव आहे. राजा पुत्रवियोगाने दुःखी आहे याचीही मला जाणीव आहे. पुत्र सोडून गेला तरीही ज्या प्रेमरज्जूंनी तुम्ही त्यांच्याशी बांधलेले आहात त्याच प्रेमाने तुम्ही मानव मात्रांना जवळ करावे. तीच भावना त्यांच्या प्रती व्यक्त करावी, तर तुम्हाला तुमचा पुत्र
सिद्धार्थापेक्षाही श्रेष्ठ असे काही प्राप्त होईल. तुम्हाला सत्याची प्रचिती येईल, तुम्हाला धम्माची प्रचिती येईल. त्याच्या प्राप्तीने तुम्हाला शांती लाभ होईल, निर्वाणाचा मार्ग सुकर होईल. जेव्हा शुद्धोधनाने आपल्या पुत्राची तथागताची लयबद्ध वचने श्रवण केली तेव्हा तो प्रसन्नतेने भारावून गेला. त्याच्या नेत्रात अश्रू उभे राहिले. त्याने दोन्ही हात जोडले. तो उद्गारला, हे परिवर्तन अद्भुत आहे. दुःखाने संतप्त हृदय शांत झाले आहे. प्रथम माझे हृदय दुःखाने व्याकुळ होते, परंतु आता मला तुझ्या महान त्यागाचे फळ प्राप्त झाले आहे. तू आपल्या श्रेष्ठ करुणेने प्रेरित होऊन राज्याचा सुख उपभोगण्याचा त्याग करून धम्म राज्याचा महान उद्देश तू सिद्ध केला आहेस. तुझ्याकरता हेच योग्य होते. तुला आता मानव मात्राच्या कल्याणाचा मुक्तीचा मार्ग गवसला आहे. ज्यांना मुक्ती हवी आहे त्या सर्वांना तू आपल्या धम्माचा उपदेश द्यावा. शुद्धोधन राजा प्रसादी परत गेला. बुद्ध आपल्या अनुगामी सहित वनात वास्तव्याला राहिला. दुसऱ्या दिवशी प्रातसमयी तथागतांनी आपले चिवर पात्र धारण केले आणि चारिकेसाठी कपिलवस्तू नगरीत गेला. आणि वार्ता पसरली, सिद्धार्थ या नगरीत घरोघरी भिक्षेची याचना करतो आहे. जेथे तो सेवकासहित रथात बसून विचरण करीत असे तेथेच तो भिक्षेची याचना करीत आहे. त्याचे चिवर रक्तवर्ण मेघा समान आहे. त्याने हाती मृतिकेचे भिक्षापात्र धारण केले आहे. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन शीघ्र त्याने पुढे आला आणि उद्गारला, तू मला असा लज्जित का करू इच्छितोस? मी तुला आणि तुझ्या भिक्खू संघाला सहज अन्नदान करू शकतो, हे तुला माहित नाही काय? आणि तथागत उत्तरले, माझ्या संघाची शासनाची हीच परंपरा आहे. परंतु हे कसे शक्य आहे? ज्यांनी अन्नाकरता भिक्षा मागावी त्यापैकी तू नाहीस. राजा बोलला, होय पित्याजी. तथागत उत्तरले, तुम्ही आणि तुमचा वंश राजवंश आहे असा तुम्ही दावा करू शकता, परंतु मी बुद्धांचा वंश आहे. या वंशांचे लोक जगण्यासाठी भिक्षाच मागतात. ते भिक्षेवरच निर्भर आहेत. शुद्धोधन निरुत्तर झाला. तथागत पुढे म्हणाले, पुत्राला रत्न भांडार गवसले तर त्यातील मौल्यवान रत्ने तो पित्याला अर्पण करतो, अशी परंपरा आहे. मी आपणास धम्मनिधी अर्पण करू इच्छितो. आणि तथागत आपल्या पित्याला म्हणाले, जर तुम्ही स्वतःला मिथ्या स्वप्न जंजाळातून मुक्त केले आहे, तर तुम्ही आपले चित्त सत्य स्वीकारण्याकरता खुले केले, तर तुम्ही अप्रमादी राहिला, तर तुम्ही धम्मपथावर गमन केले, तर तुम्हाला अक्षय सुखाची प्राप्ती होईल. शुद्धोधनाने शांत चित्ताने हे कथन श्रवण केले आणि उत्तरला, माझ्या पुत्रा, तुझे कथन केलेस त्याप्रमाणे आचरण करण्याचे मी प्रयास करेन. 2. यशोधरा आणि राहुलची भेट. शुद्धोधनाने तथागतांना राजप्रसादात नेले. तेथे सर्व कुटुंबियांनी त्यांचे स्वागत केले, त्याला अभिवादन केले. परंतु राहुलची माता यशोधरा मात्र त्यात नव्हती. शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठविले. तिने निरोप पाठविला, जर माझी काही योग्यता असेल तर सिद्धार्थ येथे स्वतः येतील आणि माझी भेट घेतील. तथागतांनी सर्व आप्तमित्रांची भेट घेतल्यानंतर त्यांना अभिवादन केल्यावर विचारले, यशोधरा कोठे आहे? जेव्हा त्याला सूचित करण्यात आले की तिने येण्यास नकार दिला, तेव्हा तो उभा झाला आणि तिच्या भवनाकडे प्रयाण करता झाला. तथागतांनी सारीपुत्र आणि मोगलयान यांच्यासह यशोधऱ्याच्या भवनात प्रवेश केला. तथागत सारीपुत्र आणि मोगलयान यांना उद्देशून म्हणाले, मी मुक्त आहे, पण यशोधरा अजूनही मुक्त नाही. दीर्घ काळापासून तिने मला पाहिलेले नाही. ती अत्यंत दुःखी आहे. जोपर्यंत तिच्या हृदयातील दुःख प्रवाहित होणार नाही, तोपर्यंत तिचे चित्त शांत होणार नाही. ती जर तथागतांना स्पर्श करेल तर प्रतिवाद करू नये.
यशोधरा आपल्या भवनात गहन विचारात मग्न होती. जेव्हा तथागतांनी भवनात प्रवेश केला तेव्हा त्याच्या दर्शनाने तिचे हृदय त्याच्याप्रती आदराने आस्थेने ओथंबून गेले. तिची स्थिती एखाद्या काठोकाठ भरलेल्या, ज्यात एकही थेंब सांभाळू शकणार नाही अशा पात्रासारखी होती. ज्या माणसावर तिने जीवापाड प्रेम केले तो आता बुद्ध आहे हे ती विसरली. तो जगाचा शास्त्र आहे हेही ती विसरली. तो सत्याचा उपदेशक आहे हेही ती विसरली. तिने त्याचे चरण अलिंगले आणि धाय भोगलून विलाप करू लागली. जेव्हा तिला शुद्धोधनाच्या उपस्थितीची जाणीव झाली तेव्हा ती तथागतापासून विलग झाली आणि विनम्रतेने त्याच्यापासून थोड्या अंतरावर आसनस्थ झाली. शुद्धोधनाने यशोधरेच्या वतीने क्षमायाचना केली. तो म्हणाला, हे सर्व प्रेमापोटी घडले. हा क्षणिक भावनांचा उद्रेक आहे. गत 7 वर्षात तिचा पती तिला सोडून गेल्यानंतर तिने त्याचे अनुकरण केले आहे. जेव्हा तिला कळले की सिद्धार्थाने मुंडन केले तेव्हा तिनेही तेच केले. जेव्हा तिला कळले की सिद्धार्थाने अलंकार आणि सुगंधी द्रव्ये त्यागली तेव्हा तिनेही त्यांचा त्याग केला. पतीचे अनुकरण करीत तिने नियोजित वेळी मृत्तिका पात्रातूनच, मृत्तिका पात्र म्हणजे मातीचे भांडे, मातीच्या भांड्यातून तिने अन्न ग्रहण केले. तिच्या या कृती क्षणिक भावनांचा उद्रेक नव्हता, तर ते सर्व तिच्या पतिनिष्ठेचे आणि धैर्याचे प्रतीक होते. तथागत यशोधरेला उद्देशून बोलले. त्याने प्रवर्जा ग्रहण केली तेव्हा तिने दाखविलेले धैर्य आणि उदात्तपणा याची तथागतांनी प्रशंसा केली. तिचे पावित्र्य, तिची कोमलता आणि तिची भक्ती हेच त्याचे संबळ होते. बोधिसत्वांच्या अवस्थेत बुद्धत्व प्राप्तीसाठी जेव्हा तो प्रयत्नशील होता तेव्हा हेच त्याचे शक्तिस्त्रोत होते. तिच्या त्या महान कर्माचाच हा परिणाम आहे. यशोधरेच्या वेदना कथनापलीकडे होत्या, परंतु जीवनाप्रती तिने जी उदात्त भावना, उदात्त प्रवृत्ती व्यक्त केली त्यामुळे तिला प्राप्त झालेल्या या आध्यात्मिक उत्तर अधिकाराचे महात्म्य अधिकच वाढले. तिच्या त्या धीरोदात्त व्यवहाराने तिला अनुपम पदी स्थापित केले. नंतर यशोधरेने राहुलाला वस्त्रालंकृत केले. राहुल आता 7 वर्षाचा झाला होता. राजपुत्रासम राहुलला ती म्हणाली, हा श्रमण ज्याचे रूप दैदिप्यमान आहे, जो ब्रह्मासम दिसतो आहे, तोच तुझा पिता होय. त्याच्याकडे अक्षय निधी आहे. त्या निधीचे मलाही अजूनपर्यंत दर्शन झाले नाही. तू त्याच्याकडे जावे आणि विनम्रपणे तो अक्षय निधी मागावा, कारण पुत्र या नात्याने पित्याच्या निधीचा तू उत्तर अधिकारी आहेस. राहुल उत्तरला, कोण आहे माझा पिता? शुद्धोधनाशिवाय अन्य कोणालाही मी पिता म्हणून ओळखत नाही. यशोधरेने राहुलला बाहूत उचलले आणि वातायनातून, वातायन म्हणजे झरोक्यातून तिने तथागताकडे अंगुली निर्देश केला. तथागत त्यावेळेस जवळच भिक्खू समवेत अन्न ग्रहण करीत होते. तिने राहुलला सांगितले, तो तुझा पिता आहे, शुद्धोधन नव्हे. राहुल त्यानंतर तथागताकडे गेला. नजरेला नजर देत निर्भयपणे पण श्रद्धायुक्त स्वरात राहुल बोलला, तुम्ही माझे पिता नाहीस काय? त्याच्या निकट उभा राहत तो पुढे म्हणाला, हे श्रमणा, तुमची छाया सुखकर आहे. तथागत शांतच राहिले. तथागतांनी अन्नग्रहण पूर्ण केले. ते आशीर्वचन वाजले आणि त्यांनी राजप्रसाद सोडला. राहुल त्याच्या मागोमाग येऊ लागला आणि आपला उत्तर अधिकार मागू लागला. त्या बालकाला कोणीही प्रतिबंध केला नाही. तथागतांनीही प्रतिबंध केला नाही. नंतर तथागत सारीपुत्राकडे वळून म्हणाला, माझा पुत्र उत्तर अधिकार मागतो आहे. मी त्याला नाशवंत निधी देऊ शकत नाही, कारण तो निधी त्यांच्या चिंतेचे आणि दुःखाचे कारण होईल. पण मी त्याला श्रेष्ठ जीवनाचा उत्तर अधिकार मात्र देऊ शकतो. हा असा निधी आहे की जिचा विनाश होणे नाही.
राहुलकडे गंभीरतेने पाहून तथागतांनी त्याला संबोधिले. माझ्याकडे सुवर्ण नाही, माझ्याकडे रूपे नाही, माझ्याकडे रत्ने माणके नाहीत, पण जर तुझी इच्छा माझा आध्यात्मिक निधी प्राप्त व्हावा अशी असेल तर माझ्याकडे तो निधी आहे. तो अमाप आहे. माझा आध्यात्मिक निधी हा धम्माचा मार्ग आहे. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य चित्त निर्मल करण्यासाठी जीवनाचा श्रेष्ठतम आदर्श प्रस्थापित व्हावा यासाठी श्रेष्ठतम सुखांच्या प्राप्तीसाठी समर्पित केले आहे. काय तू त्यांच्या संघात दीक्षित होशील? आणि राहुल दृढतेने उत्तरला, होय, मी संघात प्रविष्ट होऊ इच्छितो. जेव्हा शुद्धोधनाला हे समजले की राहुलही संघात दीक्षित झाला आहे तेव्हा त्याला अतीव दुःख झाले.